माहिती समोर येतेय त्याचाही आढावा घेणार आहोत। सुरुवात करूया हेडलाईन्सपासून। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। सेस हल्लेखोर शहजाद मेघालय सीमेवरील डाउकी नदी ओलांडून भारतात आल्याचं उघड। पश्चिम बंगालमध्ये आधार आणि सिम कार्ड बनवल्याचंही तपासात निष्पन्न। हल्लेखोर शहजादला घेऊन पोलीस सैफच्या घरी। हल्लेखोराने घरात प्रवेश कसा केला, हल्ल्यानंतर कसा पळाला याचीही नाट्य रूपांतरातनं करणार शहानिशा। महाविकास आघाडीची आज संध्याकाळी मुंबईत बैठक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा। तीनही पक्षाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार। धनंजय मुंडेंना पक्षात घेण्याची शरद पवारांची इच्छा नव्हती। घर फुटतंय असं गोपीनाथ मुंडेंनाही सांगितलं। एबीपी माझाच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत जितेंद्र आव्हाडांनी सांगितला किस्सा। 26 जानेवारीला नियुक्ती झालेल्या पालकमंत्र्यांच्या हस्तेच ध्वजवंदन होणार। नियुक्तीला स्थगिती असली तरी रायगडमध्ये अदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजवंदन। राज्यातल्या 36 जात वैधता समित्यांपैकी तब्बल 32 वैधता समित्या अध्यक्षांविना। 36 पैकी 22 समित्यांवरती डीवायएसपींची नियुक्ती ही प्रलंबित। जात वैधतेकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। पश्चिम रेल्वेच्या वैतरणा रेल्वे स्थानकावरती मुंबईकडे येणाऱ्या ट्रॅकला तडे। मुंबईला येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवरती परिणाम। वेळीच तडे लक्षात आल्यामुळे दुर्घटना टळली। एकतीस मे पर्यंत राज्यातल्या सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमणं हटवणार। सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत। 1 फेब्रुवारी ते 31 मे दरम्यान टप्प्याटप्प्याने अतिक्रमण हटवण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। फक्त ₹1 प्रीमियम असलेली पीक विमा बंद करण्याची कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस। वाढते बोगस अर्ज आणि घोटाळ्यांच्या शक्यतेमुळे सरकारच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचं लक्ष। $10 लाख टन साखरेच्या निर्यातीला केंद्र सरकारची मंजुरी। 5 कोटी ऊस उत्पादकांसह 5 लाख शेतमजुरांचाही फायदा। केंद्रीय अन्नधान्य मंत्री प्रल्हाद जोशींचा दावा। अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी संपन्न। अमेरिकेत सुरू झालं ट्रम्प पर्व। बायडेन सरकारच्या 78 निर्णयांना स्थगिती। दक्षिण सीमेवरती राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा। पुन्हा एकदा